नमस्कार, मी प्रणिता रेसिपीमध्ये आपलं सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत. आज आपण डाळ खिचडी कशी करणार आहोत ती रेसिपी बघणार आहोत. मागच्या वीकमध्ये आपण पालक डाळ खिचडी बघितली होती. यावेळेस नुसती डाळ खिचडी बघणार आहोत ती कशी बनवायची. त्यासाठी इथे चॉपरमध्ये मी बारीक कांदा आणि टॅमॅटो चॉप करून घेतलेला आहे. एक कांदा, एक टॅमॅटो, मिरची, लसूण, कढीपत्ता आणि इथे अर्धा तास डाळ आणि तांदूळ भिजत घातले होते. हे 2 वाटी तांदूळ आहे आणि 1.5 वाटी तुरीची डाळ आहे ही. आणि इथे आपल्याला छान हे डाळ आणि तांदूळ कुकरमध्ये 2 शिट्ट्यांमध्ये शिजवून घ्यायचं आहे. त्यामध्ये मी हळद आणि मीठ घातलं आहे, बाकी अजून काही घातलेलं नाही आहे. ते शिजते तोपर्यंत आपण इथे फोडणीची तयारी करूया. इथे कढई घेतलेली आहे, त्याच्यामध्ये 2च चम्मच तेल टाकलं आहे. तेल गरम करून घेतल्यावर त्याच्यामध्ये जिरा आणि मोहरी घालूया. तुम्ही बघू शकता ही घरची मोहरी आहे गावठी. त्याच्यामध्ये किती तडतडते आणि खूप वरपर्यंत उडत होती ती. आणि त्यानंतर आपण त्यामध्ये लसूण, मिरची, हिरवी मिरची, लाल मिरची, कढीपत्ता असं छान आपल्याला खमंग फोडणी तयार करून घ्यायची आहे. वरून थोडंसं हिंग घालायचं आहे आणि त्यानंतर छान मिक्स करून त्यामध्ये आपण जो बारीक चॉप करून कांदा घातलेला होता, 1 कांदा आणि 1 टॅमॅटो असा आहे. हा मोठा कांदा होता आणि 1 टॅमॅटो. हे असं छान, तुमच्याकडे चॉपर नसेल तर तुम्ही बारीक बारीक कट करू शकता. हे छान असं फोडणी आपण तयार करून घ्यायची आहे आणि कांदा टॅमॅटो थोडासा स्मॅश होईपर्यंत आपल्याला याला शिजवून घ्यायचं आहे. खूप वेळ नाही. थोडा जसं कांदा टॅमॅटो थोडासा हलका मऊ झाला की मग आपण त्यामध्ये शिजवलेलं डाळ आणि तांदूळ घालू. इथे बघू शकता तुम्ही 2 शिट्ट्यांमध्ये आपलं डाळ आणि तांदूळ छान शिजलेले आहे. यामध्ये मी 1 ग्लास पाणी घातलं होतं थोडंसं नरम करायला, पण ते तुम्हाला दाखवायचं राहिलं. इथे आता आपण हे छान मिक्स करून घेऊया आणि त्यामध्ये थोडंसं पाणी घातल्यामुळे तुम्ही बघू शकता ते थोडेसे शिजवलेले डाळ आणि तांदूळ थोडेसे नरम आणि मऊ असे पातळ झालेले आहे. त्यानंतर आपण जी फोडणी केली होती त्यामध्ये ते सगळे मिक्स करायचं आहे. वरून भरपूरशी कोथिंबीर घालून छान सगळं एकदा मिक्स करून घेऊया. आणि आपण फोडणीमध्ये मीठ घातलं नव्हतं, फक्त वरण आणि डाळ आणि भात शिजवलं त्यामध्येच मीठ घातलेलं. त्यामुळे वरून तुम्ही थोडंसं मीठ घाला आणि मी थोडंसं कलर यायला त्याला लाल मिरची पावडरसुद्धा घातली होती.